लागलं. मला आनंदाने सांगू इच्छितो की माझे विद्यार्थी आज जरी इंटरव्ह्यूसाठी एखाद्या मोठ्या कंपनीच्या मॅनेजर समोर उभं केलं तर अस्खलित 5 नाही 6 तास इंग्रजीत बोलू शकतात. एवढी कॅपॅसिटी त्या विद्यार्थ्यांची तयार केली. केव्हाच आयुष्यात मागे येऊ नये. आज तुम्ही अंबाडीला मी 12 वर्ष घातलं. त्या गावाला पाहुणे जायचे म्हणले की भियायचे. आज त्याच्या घराघरामध्ये कोणी MS आहे, कोणी मॅनेजर आहे, कोणी इंजिनियर आहे, असं मोठं एक उभं राहिलं. त्याच्यानंतर 12 वर्ष जनुन्याला राहिलो. आज ती पिढी ती कॉम्पिटिटिव्हला गेली. माझं प्रोडक्शन आज दिसणार नाही, परंतु काही दिवस इथं सत्कार सोहळा माजी विद्यार्थी संघ कारखान्याचे त्या अनुषंगाने ते शाळेवर आलेलो आहोत. सरांचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या संदर्भात त्यांचा अनुभव आणि आज ते कोणत्या पदावर आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी विचारविनिमय आणि चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. आता आपल्या या शाळेमध्ये अगोदर आणि पहिले जे विद्यार्थी योग आणि आज जे त्या पदावर आहात तुम्ही तर त्याचा थोडक्यात आम्हाला एक अनुभव सांगा. आजपर्यंत तुमचा जो प्रवास झालेला आहे विद्यार्थी जीवन ते आज तुमचं हे मी 82 ते 88पर्यंत जिल्हा परिषद शाळेत वसंतनगर इथं होतो. 1 ते 7वीपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही 8वी 9वी 10वी श्री शिवाजी विद्यालय पोफाळी इथे आम्ही पैदल 5 किलोमीटर जात होतो. 5 किलोमीटर रिटर्न येतो. हा 10वीपर्यंत प्रवास झाला. त्याच्यानंतर पुढे 11वी 12वी उमरखेडला गेली. इंजिनिअरिंग पुसदला केली. त्याच्यानंतर मी साखर कारखान्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या. घेतल्यानंतर कारखान्यावर पुन्हा मी नोकरी आपल्याच गावात नोकरी केली. कालांतरानं पुष्पावती कारखाना बंद पडला. त्याच्यानंतर मी संभाजीनगर औरंगाबाद इथे स्थायिक झालो. तिथे एकाच कंपनीमध्ये मी ज्युनियर इंजिनियर आज वरिष्ठ प्रबंधक मासो ग्रुप या पदावर कार्यरत आहे. त्यामागचं एकच म्हणजे आपण निष्ठा कामनिष्ठा वापरली पाहिजे. इमानदारी ट्रान्सपरन्सी हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि काहीतरी आम्हाला वाटलं आता शाळा डबघाईच गेली. शाळेला बऱ्याच अडचणी आहेत. सुरूभाऊ सराने आम्हाला फोन केला की आपल्याला असं शाळेबद्दल करायचं आहे. तर मग आम्ही सगळे मिळून सुरू आहे, राजू आहे, मी आहे, पंडित आहे. तर आम्ही प्रत्येकाने शाळेसाठी जे जे बेसिक गरजा लागत होत्या जे की वॉटर फिल्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, शाळेमध्ये 8 रूम आहेत तर फॅन लागत होत्या. आणखी काही अशा बऱ्याच गोष्टी लागत होत्या. तर आम्ही 7-8 जणांनी हे ठरवून शाळेला काहीतरी आपण देणं आहे. आमच्या शाळेत आपण शिकलो. समोरच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने आपल्याला शाळेला डेव्हलप करायचं आम्हाला हा कुठपर्यंत कार्यक्रम राहील किंवा डेव्हलप पूर्ण शाळेला जी गरज पडेल डिजिटलपर्यंत आम्हाला पूर्ण शाळा नेऊ यवतमाळ जिल्ह्यात नंबर 1 ची शाळा टाकायची. त्यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी पूर्ण तयारीशी कोणती आर्थिक मदत लागेल, एज्युकेशनल मदत लागेल, त्यांना गाईड लागेल. याच याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी माझे आहेत सर ते आजपर्यंत कोणत्या पदापर्यंत गेलेले आहेत आणि त्यांचं काय मी आपल्या भागात आता आपल्या भागाला काहीतरी देणं असं म्हणून हदगाव गव्हर्नमेंट ITI, गव्हर्नमेंट ITI, उमरखेड गव्हर्नमेंट ITI या सर्व 200-300 मुलाला आत्तापर्यंत माझ्या आता या तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही जे आपल्या शाळेबद्दल जे कन्सेप्ट केली त्याच्याबद्दल खरोखर सर अभिनंदन. येणाऱ्या काळात तुम्ही सहकार्य कराल आणि होणारच याच्याबद्दल काही धन्यवाद. सर नमस्कार. विदर्भाला आता सरांचं नाव विचार आपलं. मी राजेश उत्तमराव व्यवहारे या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद शाळा वसंतनगर पोफाळी. ही शाळा आमची आधी इथे नव्हती. ही शाळा आमच्या कॉलनीमध्ये होती, विठ्ठल मंदिराजवळ होती. त्यावेळेला मी इथला विद्यार्थी आहे. या शाळेमधून आम्ही खूप गोष्टी शिकलो. शिक्षणाच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी शिकलो. शिक्षण हे एक मेजर पार्ट आहे लाईफमध्ये. माणसाला घडण्यासाठी मोठं होण्यासाठी शिक्षण हा मेजर पार्ट आहे. पण मेजर पार्टसोबत की नाही माणसाला माणुसकी, ॲटिट्यूड, नेचर, स्वभाव या सर्व गुणसंपन्न या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा येतात शिक्षणाच्या सोबत त्यावेळेस माणूस म्हणून माणूस घडत असतो. शिक्षणाने फक्त माणूस घडतो असं नाही. शिक्षणाने माणूस मोठा होतो, मोठा जॉब मिळतो, मोठ्या पदावर जातो. पण माणूस म्हणून 100% घडणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी या शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला शिक्षणाच्या व्यतिरिक्त जे
व्हॅल्यू ऑफ लिव्हिंग ज्या आहेत, माणसाला समाजामध्ये राहण्यासाठी ज्या व्हॅल्यूज लागतात त्या व्हॅल्यूज आम्ही या शाळेतून शिकलो. लहान लहान गोष्टी शिकत गेलो. ही जी शाळा होती ही पूर्ण कर्मचाऱ्यांची शाळा होती. त्यामुळं इथे असं वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळे घटक म्हणून नव्हते, कर्मचारी म्हणूनच ही एक शाळा होती. त्या कर्मचाऱ्यांकडे सगळ्यांकडे पाहून, या सगळ्या परिसराकडे पाहून, या सगळ्या परिसराचे आमच्यावर संस्कार आहेत, आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत, आमचं शिक्षण, आमची मेहनत, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आम्ही घडत गेलोय पुढे. तर या भविष्यात शाळेला डेव्हलप करण्यास कसं काय योगदान करणार आहात? तर शाळेला आता आम्ही सर्वजणांनी मिळून शाळेला मदत केली. शाळेला जेव्हा आपण मदत करतो त्यावेळेला वेगवेगळ्या वस्तू, सुखसुविधा ह्या शाळेसाठी ज्या गरजेच्या आहेत त्या आपण देतो. पाणी असेल, कॉम्प्युटर असेल, प्रिंटर असेल आणि फॅन असतील, सरांनी सांगितलं, अजून लाईट असेल, त्याच्यानंतर स्पीकर असेल, बाकी सगळ्या गोष्टी आपण देतो. बरं, शाळा आपल्याला डिजिटलायझेशन करायची, ह्या सगळ्या तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे, आपण या सगळ्या भौतिक सुविधा शाळेला देतो, पण शाळेचा मेन दर्जा वाढवण्यासाठी जी मगाशी मी बोललोय, शिक्षणाचा दर्जा, व्हॅल्यू ऑफ लिव्हिंग, या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजेत, तरच माणूस हा मोठा होत असतो. बाकीच्या शाळांमध्ये, आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे शिकलेली जे शिक्षक आहेत हे मेरिटमध्ये आलेले शिक्षक आहेत आपल्याकडे, आणि प्रायव्हेट नाही, पण प्रायव्हेट शाळांमध्ये जे शिक्षक आहेत ना ते मेरिटमध्ये आलेले नाहीत, पण त्या शाळेचा दर्जा वाढलेला आहे. आपल्या शाळेचा दर्जा कमी झालेला आहे, कारण याच्या पाठीमागं व्हॅल्यू ऑफ लिव्हिंग आणि शिक्षण या दोन गोष्टी आहेत. तर ह्या भौतिक सुविधा आम्ही देऊ शकतो, पण मुलांना बेसिकली कुठून वर न्यायचं आहे, शिक्षणाचा दर्जा कसा वाढवायचा आहे, त्याचा भौतिक दर्जा कसा वाढवायचा आहे, त्याच्यानंतर त्यांचे लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे नुसतं राहणीमानच नाही, त्यांचे विचार, समाजाप्रती काय आपण देणं लागतो, या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये व्हॅल्यूज ॲड केल्या तर एक माणूस म्हणून माणूस उभा राहतो. हे जेव्हा वाढेल तेव्हा खरं तर शाळेचा दर्जा वाढेल, असं माझं मत. सरांचं आपण जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे, कारण सर जरी बाहेर ठिकाणी जॉब करत असतील तरीही सरांचं जे इथलं शिक्षण आहे त्या संदर्भात आणि शाळेच्या संदर्भात आजही कौतुकास्पद आणि कन्सेप्ट आहे, आणि ते क्लिअर स्पष्टता आहे त्यांच्यामध्ये की येणाऱ्या भविष्यामध्ये सर या शाळेसाठी विशिष्ट असं काही कार्य करणार आहे. विदर्भला आता यूट्यूब चॅनल आज आपण कारखान्यावर शाळेवर आलेलो आहोत. माजी विद्यार्थी संघ यांच्या संदर्भात सत्कार सोहळा, त्या संदर्भात माझे जे विद्यार्थी होते पण आज चांगल्या पदावर आहेत असे सरांशी आपण बोलणार हिरपूर करणार आहोत. सर नमस्कार, आपला परिचय द्या सर, आणि आपण आज कोणत्या पदावर आहात त्या संदर्भात सांगा, आणि माझी शाळा या संदर्भात माहिती. मी पंडित तुळशीराम नेवले, प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेज, नवी मुंबई. मला सार्थ अभिमान आहे की मी शाळेचा माजी विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जुनी वास्तूमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. त्यावेळेस सुविधा नव्हत्या, तरी चिकाटीने आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शाळा शिकली, चांगले गुण घेऊन प्रगती केली. पण आज ही नवी वास्तू बघताना खूप आनंद होतो. प्रोफेसर आहे शाळेकडे पाहण्याचं कशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटतं, कशामध्ये डेव्हलप करण्याचं काय निकड आहे, गरज आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये, काय परिवर्तन करण्यासाठी किंवा शाळेमध्ये काय डेव्हलप करा ही माणसं कशी आहे. जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी याबद्दल कन्सेप्ट क्लिअर केली किंवा कसा डेव्हलप करणार, प्रत्येकाच्या परीने जशी मदत होईल तशी करावं लागेल, जेणेकरून शाळेमध्ये जे शिक्षण आहे ते उच्च दर्जाचं शिक्षण देता येईल. आता सध्या तर मला वाटतं काळ्या फळ्यावर शिकवतात. डिजिटलायझेशन करायला पाहिजे. शाळाचा जो काळा बोर्ड असतो तो इंजिनियर घडवतो, डॉक्टर घडवतो, वकील घडवतो. आपण त्याला आता नवीन युगामध्ये डिजिटल बनवून जास्त चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा दर्जा उंचावू शकतो. शाळेमध्ये उच्च दर्जाचे शाळेसाठी जी लागणारी पुस्तकं, शिक्षक वर्ग त्याबद्दल असला पाहिजे.
आणि मला वाटतं शिक्षकांचंच नाही तर पालकांनी पण थोडा पुढाकार घ्यावा, त्यांच्या पाल्यावर लक्ष ठेवावे आणि पुढचा काळ कठीण असल्या कारणाने त्यांनी त्यांची नीतिमूल्ये त्यांच्या मुलांना सांगावे. शिक्षकांनी यथायोग्य प्रकारे त्यांच्याकडून शिक्षण अभ्यास जास्त करून घ्यावा, जेणेकरून आपल्या शाळेचं नाव पुढे मोठं होईल आणि प्रत्येक तालुका जिल्हा चांगल्या पदावर विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये करून करायला आपले विद्यार्थी मिळतील. इतर भविष्याच्या दृष्टीने सर या शाळेला डेव्हलप करण्याचं काही एक कन्सेप्ट आहे आपली. एक डिजिटायझेशन माझे विद्यार्थी आहात त्या इथून तुमचा हे जे कन्सेप्ट या शाळेला कशा पद्धतीने डेव्हलप करतील याचे काही कन्सेप्ट वगैरे आहे. आता एक डिजिटायझेशन करता येईल आणि शाळेला एक संगणक आणि संगणक शिक्षक नेमून संगणकीकरण करण्यात येईल. आणि एक स्टॉप जो आहे जे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी क्लास वाईज शिक्षक या पद्धतीने तुम्हाला जोडतात. तसं शिक्षकांना पण शिकवावं लागेल कारण नवीन शिक्षण आहे, संगणकीय शिक्षण नवीन असल्या कारणाने त्यांना पण शिकवावं लागेल आणि शाळेला त्या प्रकारच्या सुविधा देण्यामध्ये आम्ही खारीचा वाटा घेतलेलाच आहे आणि यापुढे पण जसं शक्य होईल तसं घेऊ. धन्यवाद सर. आपलं विदर्भाला आता प्रतिनिधी थँक्यू. मी वसंतनगर इथे आलेलो आहो. माझी इथं सत्कार सोहळा माजी विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेचे HM पठाण सर आहेत. त्यांचे जे थोडं जे सत्कार समारंभ झालेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी हितगुज करतो आणि या सत्कारामागे माजी विद्यार्थी जे आहे त्यांचं जे कन्सेप्ट आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर या सत्कार समारंभाच्या मागे जे विद्यार्थी आहेत माजी विद्यार्थी आणि आज जे कर्तृत्ववान झालेले आहेत घडलेले आहेत त्या संदर्भात थोडासा आपला विचार. या शाळेमध्ये जवळपास 100 विद्यार्थी शिकतात आणि प्रत्येक शाळेमध्येच विद्यार्थी असतात, परंतु बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक फॅसिलिटीज लागतात ते शासकीय शाळेमध्ये कमी असल्याच्या कारणानं महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला की माजी विद्यार्थ्यामध्ये जे विद्यार्थी उद्योजक आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत आणि चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यामध्ये आहेत, त्यांची काही मदत घेऊन शाळेमध्ये तुम्हाला भौतिक सुविधा पूर्ण करता आल्या तर शासनाने त्यासाठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली आणि आज जिल्हा परिषद वसंतनगर शाळेमध्ये ती पूर्ण होऊन विद्यार्थ्यांनी जवळपास 1 लाख रुपयाची वस्तू, पाण्याचं फिल्टर असो, कम्प्युटर असो, पाण्याच्या टाक्या असो, पंखे असो, या सर्व वस्तू या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली आहे. माजी विद्यार्थ्याकडून आलेले आहे का? हे सर्व माजी विद्यार्थी परंतु जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काही असुविधा होत्या त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याकडे सहभाग घेतला माजी विद्यार्थ्यांचा. त्यांनी देऊन केलं. बऱ्याच गोष्टीची ज्या कमतरता होत्या त्या कमतरता या माजी विद्यार्थ्यांनी आपलं कर्तव्य समजून ते पूर्ण केलं. ते आता जे विद्यार्थी चांगल्या मोठमोठ्या पदावर उच्च झालेले आहेत, परंतु वर्तमानमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यासासंदर्भात किंवा त्यांच्या पालकांचं कसं सहकार्य किंवा विद्यार्थी कशा पद्धतीने इथे घडल्या जातो किंवा प्रत्येक वर्गाला शिक्षक आहे इथं. एकंदरीत विचार केला तर पालकांची जी परिस्थिती आहे ती अतिशय खूप अशी संपन्न परिस्थिती नाही. एका गरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांची संख्या खूप जास्त आहे. तर असे असूनसुद्धा आज या शाळेतील विद्यार्थी एका मोठ्या कॉन्व्हेंटला लाजेल, एका चांगल्या रेप्युटेड शाळेच्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन किंवा सुसंवाद साधता येणार नाही इंग्रजीत, अशी या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे. जे विद्यार्थी 12वीमध्ये शिकाव त्या विद्यार्थ्यांना 7वी 8वीमध्ये ते क्रिया पूर्ण केलेली आहे आणि भविष्य यांचं आजच्या स्पर्धे युगामध्ये उज्ज्वल आहे. म्हणजे एकंदरीत इथं शिक्षक वृंद स्टाफ जो आहे ते चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आणि येणाऱ्या भविष्यात कन्सेप्ट कशी आहे सर आपल्या शाळेला डेव्हलप करण्याची? पहिली गोष्ट आहे की विद्यार्थी शाळेत आला पाहिजे. बरोबर. आल्यानंतर तो रमला पाहिजे, रमल्यानंतर शिकला पाहिजे, शिकल्यावर तो टिकला पाहिजे. तर विद्यार्थी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व व्हावा आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये त्याची गुणवत्ता या महाराष्ट्रात अव्वल दर्जाची राहावी अशी सर्व शिक्षकांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. विदर्भाला आता प्रतिनिधी अविनाश सोनवडे. इथं सत्कार सोहळा माजी विद्यार्थी संघ इथं आलेला आहो. इथं सर आपले अध्यक्ष सर सुहास सर यांच्याशी आपण हितगुज करूया. सर नमस्कार. बोला आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात किंवा विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या संदर्भात थोडेसे 4 हिताच्या गोष्टी शाळेच्या संदर्भात सांगा. शाळेच्या संदर्भात सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी सर्व पालकांना आवाहन करेन
जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्य मुलांची शाळा आहे. बरोबर आहे सर. आणि जर सर्वसामान्यांना आपल्या सर्वसामान्यांची शाळा जर वाचवायची असेल तर तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा काय होईल, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मग तालुक्याला तुमच्या मुलांना अन्वेषण करावं लागेल. तुम्ही आजकाल भौतिक सुख जे बघताय प्रायव्हेट शाळेमध्ये, काय भौतिक सुख आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही विकतचे कपडे, विकतचे बुटं, सगळ्या स्टँडर्ड, पण त्याची गुणवत्ता कोणी चेक नाही करत. त्या बघून तू आमच्या जिल्हा परिषद येऊन तुम्ही बघसाल तर 7वा 8वा वगैरे त्यांची फक्त मार्केटिंग राहते, पण आपल्या जिल्हा परिषदच्या संदर्भात हेच सांगायचं आम्हाला. आणि राहिले फक्त आणि ज्या गोष्टी भौतिक राहिल्या होत्या त्या सुद्धा आम्ही पूर्ण केल्या. चला, काही पालकांना हे उणीव होती की बाबा ह्या गोष्टी कमी आहे, शाळेत पाणी नसते, ह्या नसते, तर त्या गोष्टी सुद्धा आज माझ्या विद्यार्थ्यांमार्फत आम्हाला मिळाल्या. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. आणि राहिले प्रश्न, आम्हाला वाटते की फक्त तुम्ही गुणवत्ता बघावी आमच्या शाळेत. बरोबर आहे सर. आम्हाला वाटते सर्व विद्यार्थ्यांचे येऊन तुम्ही 7वी 8वीची गुणवत्ता बघा आणि त्या मुलांचं प्रेझेंटिव्ह, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचे स्पीच, त्यांचे जे हे आहेत पाठांतराची, तुम्ही एखाद्या 10:30ला येऊन बघा ते कशा प्रकारे स्पीच देतात, मुलं कशा प्रकारे त्यांचे इंग्लिशवर पकड आहे. आणि एकदम जसे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा यांची फास्ट कमांड आहे इंग्लिशवर. तर ह्या अशा गोष्टी मला वाटतं किंवा तुम्ही जिल्हा परिषद शाळेला निग्लेक्ट करू नये, अवॉइड करू नये पालकांनी, किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये काही नाही. बरं ठीक आहे, काही नाही तरी असे लोकांकडे चर्चा करू एक विषय बनून जातो की जिल्हा परिषदला काही नसतं. नाही, पण जिल्हा परिषदला बरंच असं काही आहे सर, फक्त तुमच्या सगळं ठाम भूमिका आणि विचार मांडणार किंवा तशा पद्धतीचं स्टॉप असणं हे महत्त्वाचं आहे सर. जिल्हा परिषदलाच सर्व काही आहे. ते कॉन्व्हेंटची तर सध्या वर्तमानमध्ये स्थिती झालेली आहे, परंतु जिल्हा परिषदमध्ये सरांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते खरोखरच अतिशय उत्तम आहे. जसं की तुम्ही ऐकलं असेल, अलीकडे न्यूज बघितली असेल नेपाळमध्ये की त्यांनी सर्व प्रायव्हेट स्कूल बंद केल्या. बरोबर सर. तर तसा एक निर्णय असं जर महाराष्ट्र सरकारने घेतला तर एकदम अत्यंत सर्वसामान्यांच्या मुलांसाठी होईल आणि सर्व गोरगरिबांची जी शाळा आहे ही बंद पडणार नाही. सर बरोबर आहे सर, तुमच्या विचाराशी सहकारून सामान्य जो पालक जर जागृत झाला तर तुम्ही म्हणल्या पद्धतीनेच आपण जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त संख्या वाढेल आणि कॉन्व्हेंट्सकडे जाण्याचा वळण्याचा जो हे आहे पालकांचा वळण तो जिल्हा परिषदकडे वळेल. त्यासोबत तुम्ही चर्चा केली विकत घेऊ लागू नाही याची विकत घेऊची गरज पडणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. ठीक आहे सर. धन्यवाद सर तुमचं सहकार्य लाभल्याबद्दल आणि विचार व्यक्त केल्याबद्दल. विदर्भाला आता उमरखेड न्यूज. थँक्यू.